नमस्कार मंडळी. अप्पी आमचे कलेक्टर या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोचलं आहे. अप्पीचं संपूर्ण कुटुंब आज गावाला पोचले. अमोलला गावात परतल्याचा खूप आनंद होतोय. तो शेतामध्ये फिरतोय आणि गावातील ओळखीच्या जागांना भेट देतोय. मात्र एक अशुभ घटनेमुळे कुटुंबाची चिंता वाढली. अमोलला अप्पीची आठवण येते आणि तिच्या विचारात अमोल मग्न आहे. त्याचवेळी अप्पी फोन करून ती लवकरच पोचत असल्याचं सांगते. अप्पी प्रवासाला निघाल्यावर तिच्या गाडीचा डोंगराळ भागात अपघात होतो आणि ती खोल दरीत कोसळते. जेव्हा अप्पी वेळेवर पोहोचत नाही तेव्हा संपूर्ण कुटुंब तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना अपघाताबद्दल समजतं, पण ते अमोलला काहीच सांगत नाही. अर्जुन घटनास्थळी धावतो तर कुटुंब अमोलला घेऊन घरी परततं. अपघाताच्या ठिकाणी अर्जुनला कळतं की गाडी मोठ्या उंचावरून कोसळली आहे आणि स्फोट पण झाला आहे. ड्रायव्हरचा मृतदेह सापडतो, पण अप्पीचा कुठे पत्ता लागत नाही. हे पाहून अर्जुन खूपच खचतो. अप्पीचा अपघात आणि तिचा शोध सुरू असल्याची बातमी गावभर पसरते आणि अखेर अमोलला ही बातमी समजते. सर्वांना भीती वाटते की अमोल कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, पण तो शांतपणे सांगतो की त्याची आई नक्की परतेल. असं बोलताना तो स्वतःला दोष देतो की आसगावला निघताना त्याने तिला सोडून का दिलं. दरम्यान अर्जुन अप्पीचा शोध घेण्यासाठी रात्रंदिवस झटतोय. सगळं कुटुंब हताश झालं असताना अर्जुन मात्र आशा सोडत नाही. कुटुंबाला काळजी आहे की अमोल पुन्हा आजारी पडेल. संपूर्ण कुटुंब अमोलसाठी चिंतेत आहे आणि त्याला शाळेत परत पाठवण्यावर भर देत आहे. कारण सर्वांना वाटते की शाळेत गेल्याने तो हळूहळू सावरू शकेल. पण शाळेतून अमोलच्या वागणुकीच्या तक्रारी येऊ लागतात, ज्यामुळे अर्जुन अधिकच चिंतेत जातो. डॉक्टरही अमोलच्या तब्येतीची चिंता व्यक्त करत आहेत.